गायत्री मंत्राने आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतात आणि बऱ्याच असं या गोष्टीवर हे करू शकतो. आता हे झालं योगाभ्यासावरची माहिती. योगाभ्यासातून आपल्याला मिळालेले फायदे सांगितलेले आहे आणि अशा तऱ्हेने जर आपण मनावरती कंट्रोल केलं, एकत्रित करण्याचा प्रयत्न केला तर आपण विद्येचा अभ्यास जरूर करू शकतो. आता मनानं परिणामाने आपल्याला कवितेच्या माध्यमातून त्याही पुस्तकामध्ये दिले होतं. मन वडाय वडाय किती हाकला हाकला फिर एका पिकावर, मन एवढ एवढ तसा कसं कसं दाना, मन एवढ एवढ आबा यातही माय. बहिणवाल्यांची कविता आम्हाला आठवी नवीला त्याची कुठेतरी होती. तर काय म्हणतात की मन आपलं खूप चंचल आहे. आता होता इथं गेलं पिकावर. म्हणजे अशी अवस्था आहे की काही दुर्जय माणसांची अशी गोष्ट आहे की त्यांना सज्जनांच्या संख्येमध्ये ठेवलं तरी त्यांचं मन तिथून राहत नाही, ते दुसऱ्या ठिकाणीच जातं. असं पहिला त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला आहे. मन पाखरू पाखरू आता होतं इथं गेलं आभाळात, आता इथं होतं गेला आभाळ. आणि त्याची जी आता आपल्याला पॅरामीटर म्हणतो आपण, क्वांटिटी मोजण्यासाठी किलो आहे वगैरे आहे. तर या मनाची जी मोजायची असेल, मोजमाप करत असेल तर आतापर्यंत ते सापडलेलं नाही. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. या ग्रंथामध्ये जे काय होणार, जे काय झालेलं आहे आणि जी निर्मिती आहे, सायन्स पण याच्यामध्ये दडलेलं आहे. म्हणून आता सगळीकडे या ग्रंथाचा चांगला अभ्यास केला जातो. कारण महाराजांनी बरेच विषय या विषयावरती घेतलेले आहेत. त्या ग्रंथाला किती महत्व दिलं आहे. आणि अभिमानानं सांगण्याची गोष्ट म्हणजे संत तुकाराम महाराज, विश्वसंत तुकाराम महाराज यांचे आपल्याला पुतळा आता दिल्लीमध्ये सुद्धा पंतप्रधानांच्या कार्यालयात, सचिव कार्यालयात सुद्धा आपल्याला संत तुकारामांचा पुतळा ठेवलेला आहे. संत तुकारामांची ग्रंथाचं वेगळीच आहे. संत तुकाराम महाराजांबद्दल जेवढं बोलणं एवढं अपुरच होईल. त्यांना काय दिवस नसतो, रात्र असतो, संतांचा विचार करत असतो. दिनरात्री हाती धंदा गोडी त्याचे पोवाडे, रात्र असतो कुठलीही प्रहार असतो, त्यांना काही त्याचा फरक नाही. आपण म्हणतो ज्या वेळेला भजन करायचं का, त्यावेळेला का नाही करायचं, तर त्यांच्यामध्ये असं काय धरून होता. दिनरात्री हाती धंदा गोविंदाचे पोवाडे. त्यांना कुठेही म्हणजे ते लोकजागृतीचं एवढं कार्य करत होते की जगाला त्यांनी पूर्णपणे त्या लोकजागृतीसाठी आपलंच करू. म्हणून आपल्याला देवाला आपलंच करून घ्यायचं आहे. आता देवाला आपलंच करून घेण्यासाठी तुम्ही पहिलं सांगितलं तुम्हाला एका एका विषयावरती बरोबर जातोय मी तुम्हाला या माझ्या ओळीकडे बरोबर घेऊन गेलेला आहे. आत्मध्यान केलं आपण. आत्मध्यान करण्यासाठी मनाचा ताबा केला. आता मनाचा ताबा केल्यानंतर आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नाबरोबर श्रद्धा पाहिजे. प्रयत्न करतो आपण भरपूर, श्रद्धा पाहिजे ना आपली. पण गुणवत्ता यायची असेल, यशाची ही चिडी आहे गुणवत्ता, ती करायची असेल तर देवाला आपलासा करून घेतला पाहिजे. देवाला आपलासा करून घेण्यासाठी आपण देवाचं झालं पाहिजे. देवाचं होण्याकरता काय काय केलं पाहिजे. प्रथमतः आपण म्हणतो की देवाचं होण्याचं काय आहे. सर्वसामान्य बाबाचे की आपण देवाचा उपवास करतो. उप म्हणजे काय, निकट. वास म्हणजे अस्तित्व, जवळ अस्तित्व, जवळ असणारे अस्तित्व, देवाचा उपवास झाला. उपवासाच्या दिवशी आपल्याला आपला उपवास वेगळा असतो. आपल्या उपवासाची आपलं खाद्यपदार्थ किती आपल्याजवळ निकट येतात त्याचा प्रयत्न करतो. ते प्रयत्न केलं तर आपण देवाजवळ येऊ का, नाही येणार. देवाला आपलं करण्यासाठी देवाला जे आवडतं त्याच्या गोष्टीकडे विचार केला पाहिजे. म्हणून आता जर आपण आता हे भजन कीर्तन हरिपाठ ह्याच्यातून काय मिळतं, लोक म्हणतात काय मिळतं, ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी मिळू शकतात. भजन हरिपाठ कीर्तन या माध्यमातून या अनुषंगाने बरंच अशी क्रांती घडू शकते. मी म्हणे भजन हरिपाठ काल सांगितलं महाराजांनी. हरिपाठ हा खूप सुंदर मोठा ग्रंथ आहे, छोटा ग्रंथ नाही. हरिपाठामध्ये बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणच आहे. पुण्याची गणनाच नाही, आपल्याला सगळ्यांची गणना असते. आपण देवाची आरती केली, आपण गणेशोत्सव साजरा करतो, सगळं ते साजरा करतात. कितीतरी लोक आपल्या महाराष्ट्रात मला वाटतं आता एक गाव नसेल की तिथं गणेशोत्सव हा साजरा केला जाते. आरती केल्यानंतर आपलं एकच उदाहरण असतं, एकच म्हणणं असतं, मोरे सेवा निवास आणि तुझी सेवा करू काय झाली. अन्याय माझे कोट्याने कोटी. देवाला सांगताना अन्याय माझे कोट्याने कोटी आणि देवाला देताना वाटीतून पण नाही. देव कसा तुम्हाला काढणार, बरोबर आहे. विषय सांगताना हा फार महत्वाचा आहे.
माझ्या मराठी चॅनलमध्ये दुःखदुःखाची आत्मविद्याची जी देवाणघेवाण करायची, सुखाची देवाणघेवाण करायची, त्यासाठी आपल्याला ज्या आपल्या भाषेवरती प्रभुत्व करायचे मराठी. मी पण कॉमर्सचा विद्यार्थी आहे. मराठीचे प्रवचन करण्याची संधी माझी पहिलीच आहे. मी प्रयत्न करणार आहे. मंडळी माझ्यावरती विश्वास दाखवतात, त्या प्रयत्नाद्वारे मी माझं प्रवचन चालू केलेलं आहे. या मराठी भाषेवर आपला पिंड पोचलेला आहे. या आपल्या मायभूमीचे प्राणफोट आपल्याला घडायला पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलंच आहे, माझ्या मराठीचे मुलूक कौतुके अमृताचे पैसा निघते. आता त्यांनी 7 अभिमान त्याचा आहे की मराठीवरती सगळ्यांना अभिमान आहे आणि आपलाच पाहिजे. कारण ह्या ग्रंथाचं वाचन भरपूर असं मराठीतून आणि आज मानवजात विज्ञान, फॅशन आणि मनोरंजन या कात्रीत सापडलेला आहे. धर्माचे अधर्माचे तत्व स्वीकारले लोक. धर्म काय ते कळायला लागले. अशा आचारी विचारी माणसाला मूळ रस्त्यावर आणण्याकरता हा आपला छोटासा अल्पसा ज्ञान सोहळा, ज्ञान संपन्न सोहळा म्हणजे श्रीपद पारायण हा आपला त्याच्यातून आहे. ते आपल्या त्या अनुषंगाने या अशा भक्ती सोहळ्याच्या माध्यमातून आपली नवीन पिढीची आपण घडी बसवत आहे. नवीन पिढीला सुधारण्याचा मार्ग करतोय. नवीन पिढी सर्व सुधारायची असेल तर आपल्याला या गोष्टीचा बारकाईने विचार करत आहे. या मंडळाने देखील असाच प्रकल्प केला. मंडळाचा मी कार्यकर्ता आहे की सुरुवातीला आम्ही आमच्याकडे काही नसताना चुरमुरे वगैरे असं करून हा आपला धक्का सोहळा साजरा करायचा अशी मनाची एकत्र दाखवली. बघता बघता 50 ते 100 कार्यकर्ते तयार झाले आणि आज हा वृक्ष उभा राहिलेला. आज हा टपाच्या भूमीकडे जाणार आहे कारण महाराजांनी आपल्याला सांगितलं आणि बरोबरच अभिमानाची गोष्ट आहे. व्यवहार व्यवस्थित आहे, पारदर्शक व्यवहार आहे. कुणाला त्यामध्ये अडचण नसणार आहे आणि अशा पारदर्शक व्यवहारामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते तत्पर आहेत आणि त्या पद्धतीने कामकाज करत आहेत. आता मनाचा कंट्रोल देण्यासाठी मी पुन्हा उच्चार करतो. मनाचा कंट्रोल ठेवण्यासाठी मी पुन्हा एकदा छोटासा दृष्टांत सांगतो आपल्याला की मंदिरामध्ये कासव असतं. मंदिरामध्ये कासव असतं. देवानं त्याला 2 वरदान दिलेले आहे. कासव काय करतो की आपलं शरीर जेव्हा हवं त्यावेळेला ते प्रकरण पावतं आणि जेव्हा नको जेव्हा त्याला हवं असेल तेव्हा पुन्हा प्राप्त करून घेतं. त्याची शरीराची अशी इंद्रियाची पूर्णपणे कंट्रोलता त्याच्यावर असते. ते देवानं दिले त्याला वरदान आहे. त्याप्रमाणे मानवाला सुद्धा त्याप्रमाणे कासवाचं आपण माध्यम टाकून आपण त्या कासवाकडून काय घेऊ हे सुद्धा कळू शकतो. त्याप्रमाणे कासवीचे बाळवाडे पाहे कृपादुती दुधा नाही अंगी टंके प्रमोद महाराजांनी आपल्याला 3 वर्षापूर्वी या कीर्तनाद्वारे सांगितलं होतं. माझ्या प्रवचन सेवेचा काही काळ प्रमोद महाराजांच्या याच्यावरतीच आहे. बऱ्याच लोकांनी तो ज्ञात आहे. प्रमोद महाराजांच्या संतांच्या बोधावरून मी या ठिकाणी आज स्थानापन्न झालेलो आहे की कासवीचे बाळवाडे पाह्याची कृपादृष्टी. कासवाला देवाने अमृत दृष्टी दिलेली आहे. कासवीला तरुण असतात. ते दूधपान मुलांना करू शकत नाही, पिलांना करत नाही. फक्त अमृत दृष्टीने त्या पिलांना जेव्हा पाहते त्यावेळेला त्या पिलाची वाढ होते. म्हणून देवाकडे सुद्धा आपण त्याप्रमाणे बघायचं आहे. देव सुद्धा आपल्याला अशाच अमृत दृष्टीने पाहेल आणि आपल्याला असाच आशीर्वाद देईल. म्हणून प्रत्येक हिंदू धर्मामध्ये हिंदू जिथे जिथे आपली मंदिर आहे त्या ठिकाणी आपल्याला समोर आपल्या कासवाची सन्मुखच असं कासवाचं आपल्याला ते प्रतिमा मिळेल. प्रत्येक मंदिरामध्ये कुठे आळंदीत जा, कुठे देऊळला जा, प्रत्येक मंदिरामध्ये सन्मुख अशी कासवाची मूर्ती तुम्हाला त्या ठिकाणी बघायला जरूर मिळेल. कारण प्रत्येक हिंदू धर्मामध्ये प्रत्येक त्याला कासवानी ज्याप्रमाणे देवाने त्यांना वरदान दिलेलं आहे की कासवाप्रमाणे तुम्ही पण आपलं मानवमाने पण शिका की काहीतरी आपण त्याच्यामधून बोध घेऊ शकतो. आता या आपल्या विषयाकडे पुन्हा वळायचं आहे. या नामामधून या नामसोहळ्यामधून या ठिकाणी नामाचा महिमा आहे. नाम कशासाठी घ्यायचं आहे? आत्मविद्या साधन करण्यासाठी. या मराठीच्या नगरीमध्ये आपल्या आत्मविद्या साधन करायचंय. आत्मज्ञानाबद्दल मी 2 शब्द अगोदर बोललोय तुम्हाला की आत्मज्ञान देऊन मूळ देवाची पाहिली. आपण देवाची झाल्याशिवाय आपल्याला देव होईल का? प्रसन्न जाऊन सद्गुरू ज्ञान निराधार झुकवतो माल. आणि त्यासाठी नामाशिवाय या जगात दुसरं काही नाही. त्या क्षेत्रातून सुद्धा काही नाही. मी वारंवार ते सांगतो आहे
संत वचनाचा महिमा, परोपकार, प्रबोधन हे मनुष्याला घडवणाऱ्या वस्तू आहेत, मनुष्याला घडवणाऱ्या गोष्टी आहेत. परोपकार, वृक्षवल्ली आम्हा सगळे फुले, झाडामध्ये सगळ्यात परोपकार आहे. झाडाचे सगळे फायदे, आपल्याला झाड ऑक्सिजन देतं. पहिला फायदा महत्वाचा जो मनुष्याला लागतो. दुसरा, गावाला आपण सरपंच दळण वापरतो, झाडातून वापरतो. झाड उन्हापासून आपल्याला संरक्षण आहे, पावसापासून देते, सगळे फायदे. संतांचं तसंच आहे, संत स्वतःसाठी काहीच करत नाही, निस्वार्थी भावनेने सेवा करतात आणि तुम्हाला आम्हाला ज्ञान देतात, ज्ञानामृत प्राप्तात. पण आपण त्यांच्यासाठी काय ठेवते आपल्याला नाही. असो, तर ह्या नामामध्ये आपण काय केलं पाहिजे? नामाला ध्यान केल्यासाठी भजन कीर्तन केलं पाहिजे. भजनाच्या माध्यमातून आपण त्यामुळे देवाची एकमुख होतो. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आहे, श्री विठ्ठलाचे नाम आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी. मन तारे मना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम वाचे. बाप रखुमा देवी वरू साठे, बाप रखुमा देवी वरू साठे. श्री विठ्ठलाचे नाम वाचे. तर सकाळचं असं आपण भजन केलं, अभंग लिहितात, किती पण पकडी होते. बरीच उदाहरण आहेत नामामध्ये, बरीच काही नामं ओढ विठोबाचे. अनंत जन्माचे एकच आपण आहोत, सर्व माझं तुझं हरिपाठ. हरिपाठ पाठ एवढं तर पुस्तक आहे, परंतु याच्यावरती पूर्ण त्यांनी काम महाराजांनी सांगितलेलं आहे. याच्यात माणूस बदलायचं असेल, सगळं काय करायचं असेल, सगळं ते हरिपाठामध्ये आहे. छोटासा ग्रंथ आहे, पण खूप श्रेष्ठ आहे. या ठिकाणी असं हे सांगताना पक्षाचं गरज देत नाही. पक्षी सुद्धा निश्चल असतात, त्यांना स्वतःचा स्वार्थ काहीच नसतो. आपल्या घरच्या आपल्या पिल्लांसाठी छोटीतून झाला म्हणून आपल्या पिल्लांची वाट करतात. पुढच्या भविष्याची त्यांना काय काळजी नसते. आज दिवस गेला पुढचं, उद्या दिवस चालू करतात. पक्षी निश्चल अशा प्रचंडपणे बघतात. पण माणसात तसं नाही. आज 7 पिढ्याचं झालं, आम्हाला आपल्याला 7 पिढ्याचं करतो, 8व्या पिढ्याचा पुढेचा त्याचाही वाट बघतो. पूर्ण काय, कारण मानवाला ज्ञान दिलेलं आहे. ज्ञान म्हणजे चांगलं आणि वाईट न, त्यामुळे त्याला कळतं. म्हणून ते मानव धर्म हा ज्ञानी आहे. या ठिकाणी चांगल्या प्रयत्न म्हणजे लेणे को हरिनाम, देणे को अन्नदान, करणे को दिलता, डुबणे को अभिमान. या 4 गोष्टी जर साध्य केल्या तरी आपल्याला या ठिकाणी आपण ह्या आत्मविद्येचा अभ्यास केला असं वाटतो. हरिनामाचं त्यांनी आता मला उदाहरण दिलेलं आहे. दुसरं उदाहरण असं आहे की अन्नदान. प्रत्येकाला ज्याला जमेल तेवढं अन्नदान करावं. पुराण कथेमध्ये हे आहे की कर्ण हा फार उदार होता, परंतु तो अन्नदान करत नव्हता. कालच आमच्या यांच्याबरोबर चर्चा केली. मला हे उदाहरण माहित नाही, परंतु आपल्या अभ्यासामध्ये आलेलं आहे. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. लीनता, मनुष्याने काय घेतली? लीनता, नम्रता पाहिजे. नम्रतेशिवाय काय होणार नाही. महापुरे झाडे राहती तेथे लवाडे वाजत. किती पूर्व द्या, नम्रता असेल तर सगळं काय सिद्ध होऊ शकतं. नम्रतेशिवाय काही होऊ शकत नाही. अभिमानी आपण नसतो. माणसाने अभिमान स्वाभिमानी जवळ असावं, अभिमानी नसावं. थोडक्यात सांगायचं म्हणजे मुखाने हरिनाम, हाताने अन्नदान, अभिमान सोडून माणसाने लीन व्हावे. असं जर केलं तर आपल्याला ज्ञान संपन्न होईल का नाही? नक्कीच होणार. त्यासाठी आता आपण या भारत देशामध्ये असो, भारत देशामध्ये आपण महाराष्ट्रात आहोत. भारत देशाला सगळ्यांना अभिमान आहे. 26 जानेवारीचे आपण तो दिवस साजरा करतो. सर्वांना ज्ञान आहे. महाराष्ट्राबद्दल ही संतांची भूमिका आहे, संतांची भूमी आहे. प्रभू रामचंद्राची भूमी आहे. सीताबाईच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. छत्रपती शिवरायांची ही कर्मभूमी आहे. आपण यांना विकासाचा कामा आहे. भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्य करा. गौरी शंकर उभ्या जगाचा मनाचा पूजन राहिला.